मुलांना काय समजतं, त्यांना थोडीच काही माहीत आहे, ते पाहत असतात पालकांनो. आपण नेहमी आपल्याच नादात असतो, आपलं दैनंदिन जीवन आपण जगत असतो. पण कधीकधी असंही घडतं की ज्या गोष्टी मुलं पाहतात त्याबद्दल ते विचार करतात, त्या चूक आहेत का बरोबर आहे याचाही विचार चालू असतो. आणि कधीकधी तर ते तुमचं अनुकरण करतात, कारण त्यांना असं वाटतं की ज्या अर्थी आई आणि बाबा ह्या गोष्टी अशा पद्धतीने हाताळतायत, हे प्रसंग अशा पद्धतीने हाताळतायत, या व्यक्तींबद्दल अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत किंवा या प्रसंगी ते ह्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत, म्हणजे ते बरोबरच आहे आणि असंच आपणही वागलं पाहिजे असं मुलांना वाटतं. पालकांनो, काही गोष्टींबाबत आपण स्वतःला तपासून पाहूयात की या गोष्टी आपल्या हातून घडतात त्यावेळेला आपण काय करतो आणि मुलं त्याबद्दल काय विचार करत असतील याचा खरोखरच अत्यंत शांतपणाने, संयमाने, समजूतदारपणाने आणि थोडंसं गंभीर होऊन आपण हा विचार केला पाहिजे की आपण किती वेळा फोन चेक करतो, फोनवर आपण किती वेळा मेसेजिंग करतो, चॅट करतो, फोन कशासाठी वापरतो, त्याच्यावर गाणी किती वेळा ऐकतो, एंटरटेनमेंटसाठी किती वेळा वापरतो, कामासाठी किती वेळा वापरतो, सकाळी उठल्या उठल्या फोन वापरतो का, रात्री झोपेपर्यंत फोन वापरतो का, आणि आपल्या मुलांना आपण उपदेशाचे डोस पाजतो का की स्क्रीन टाईम कमी कर. तुम्हाला असं वाटू शकेल पालकांनो की तुम्ही ॲडल्ट आहात, तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दलची समज आहे, पण कळत नकळत मुलं फोन कसा वापरायचा असतो हेही पाहत असतात. तुम्ही तुमच्या मनामध्ये जी भावनांची वादळं येतात, म्हणजे कधी आपण खूप आनंदित होतो, कधी आपल्याला जेलसी वाटते, कधी दुःख वाटतं, कधी राग अनावर होतो, या सगळ्या मोठमोठ्या भावनांची वादळ आपण कशी पेलतो, आपल्या भावना आपण कशा व्यक्त करतो, त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवतो, त्यांचं मॅनेजमेंट कसं करतो, हेही मुलं पाहत असतात आणि त्याप्रमाणे ते विचार करतात. तुम्हाला जर का कोणी इन्सल्ट केला तर तुम्ही त्याच्यावर कसं व्यक्त होता, तुम्ही इतरांना कसं वागवता, सन्मानाने वागवता, बरोबरीने वागवता, तुच्छतेने वागवता की त्यांच्या वेदना, त्यांच्या संवेदना समजून घेता किंवा त्यांना इग्नोर करताय का, हे सुद्धा मुलं पाहत असतात. तुम्ही स्वतःबद्दल कसं बोलता, अहंकाराने बोलता, आदराने बोलता की एकदम नॉर्मल बोलता की स्वतःविषयी निगेटिव्ह बोलता, मी दुर्दैवी असं म्हणता. कारण मुलं एक्झॅक्टली स्वतःबद्दल काय बोलल्या जात आहे आईवडिलांकडनं तसंच ते स्वतःबद्दलची एक बिल्डिंग किंवा ज्याला आपण म्हणतो की सेल्फ इमेज ते तयार करत असतात. तुमच्या आयुष्यात आलेल्या अपयशाला, सेटबॅकला तुम्ही कसं हाताळता, काय चुका झाल्या, कुठे दुरुस्ती करायला हवी आहे की नशिबालाच दोष द्यायचा आहे किंवा प्रयत्न सोडून देता की काय, हेही मुलं पाहत असतात. जेव्हा गोष्टी तुमच्या हातून निसटतात, चुकतात, तेव्हा तुम्ही त्या कशा सावरता, त्या तुम्ही कशा सांभाळता हेही पाहतात, परिस्थिती कशी नियंत्रणात आणतात ते पाहत असतात. तुम्ही स्वतःचा सल्ला मान्य करता की इतरांचं ऐकून घेता, त्याच्यावर विचार करता की माझंच खरं आहे असं म्हणता, हेही मुलं पाहत असतात. तुम्ही स्वतःच्या दिसण्याबद्दल, आपल्या पर्सनॅलिटीबद्दल, आपल्या रंगाबद्दल, उंचीबद्दल, आपल्या मॅनरिझम्सबद्दल तुम्ही काय पद्धतीने विचार करता, तो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की नॉर्मल आहे, हेही मुलं पाहत असतात. तसंच तुम्ही जर तुमच्या हातून चूक झाली तर क्षमा मागता का, कधी किती वेळा क्षमा मागता, चूक झाली तर ती मान्य करता का, तुम्ही ॲपॉलॉजी मागता का, की तुमचा इगो आडवा येतो आणि मग तसा इगो न आडवा येता मनापासून पण माफी मागता का. किंवा मुलं ज्या वेळेला तुमच्याकडे येतात आणि काहीतरी तुम्हाला दाखवू इच्छितात, हे पहा असं म्हणतात, त्यावेळेला खरंच तुम्ही कामात न स्वतःचं डोकं काढून मुलाकडे लक्ष देऊन त्याने कुतूहलाने, त्याने आनंदाने, त्याने उत्सुकतेने एक्साइट होऊन तुम्हाला जे काही दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे ते तुम्ही किती वेळा मनापासून पाहता. पालकांनो, अशा गोष्टींची खूप मोठी यादी होऊ शकेल, पण एक लक्षात ठेवा, आपण जे काही करत असतो त्यावर एक तिसरा डोळा सतत लक्ष ठेवून असतो की आमचे पालक वागतात कसे, बोलतात कसे, व्यक्त कसे होतात, अपयशाला कसं सांभाळतात. प्रत्येक गोष्टीबद्दल मूल तुमच्याकडनं अक्षरशः जसं मधमाशी मध घेते त्याप्रमाणे चांगल्या वाईट गोष्टी ते टिपून घेत असतं. त्यामुळे आपण थोडंसं जबाबदारीने वागूयात, जेणेकरून मुलांपुढे दुसऱ्या कुणाचा आदर्श ठेवण्याची आपल्याला वेळ येणार नाही. धन्यवाद.